नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं फन फिल्मी मराठी प्रेझेंट्स आजचा पिक्चर या सिरीजमध्ये. या सिरीजमध्ये आपण इतर भाषिक मस्ट वॉच नवनवीन चित्रपट सुचवू. तुम्ही या सिरीजमधील अन्य भाग बघितले नसतील तर ते नक्की बघा. लिंक डिस्क्रिप्शनमध्ये आहे. आजच्या पिक्चरच्या आजच्या भागात आपण बोलूया अगली या चित्रपटाबद्दल. हा चित्रपट 2013 साली प्रदर्शित झाला होता. अगली चित्रपटामध्ये मुख्य भूमिकेत आहेत रोनित रॉय, राहुल भट, तेजस्विनी कोल्हापुरे, गिरीश कुलकर्णी, विनीत कुमार सिंग. या चित्रपटाचे दिग्दर्शक आहेत अनुराग कश्यप. तर पहिलं बोलूया स्टोरीबद्दल. शालिनी खूप तणावाखाली असते. एका दडपणाखाली जगत असते. ती डीसीपी शौमिकची दुसरी बायको आणि तिला एक मुलगी आहे जी की तिच्या पहिल्या नवऱ्यासोबतची आणि तिचं नाव आहे कली. एके दिवशी कलीला बाहेर फिरवण्यासाठी आणि वेळ देण्यासाठी शालिनीचा पहिला नवरा म्हणजे राहुल, जो की कलीचा खरा बाप, कलीला घेऊन जातो. तो कलीला गाडीत ठेवून मित्राकडे जातो. त्याचवेळी कलीचं अपहरण होतं आणि कली गाडीतून गायब होते. तिथून मग राहुल आणि डीसीपी शौमिक म्हणजे शालिनीचा आत्ताचा नवरा कलीला शोधण्याच्या मागावर लागतात. त्या शोध मोहिमेत संशयाची सुई कधी राहुलवर येते, कधी राहुलच्या मित्रावर, तर कधी दुसऱ्यावरच. मग शेवटी शौमिक जो स्वतः डीसीपी आहे तो कलीचा शोध घेण्यात यशस्वी होतो का, की खूप सारे प्लॉट ट्विस्ट येतात. हे जाणून घेण्यासाठी तुम्हाला हा मस्ट वॉच चित्रपट बघावा लागेल. आता बोलूया अशा पॉईंट्सबद्दल ज्यामुळे हा चित्रपट खास ठरतो. अगली हा चित्रपट स्टोरी टेलिंगचा उत्तम नमुना आहे, पण उत्तम अभिनयाची केस स्टडी हा चित्रपट आहे असं आपण बोलू शकतो. अभिनयाच्या बाबतीत हा चित्रपट वरचढ आहे. तेही सगळ्या कलाकारांचा अभिनय, खास करून गिरीश कुलकर्णी. ते पोलीस स्टेशनमधले सीन ते कमाल आहेत. ते हजरजबाबीपणा, ती तत्परता, ती डायलॉग डिलिव्हरी कडक झाली आहे. त्याचबरोबर ते चेहऱ्यावरचे हावभाव रंगत आणतात. आपल्याला हसायला येतं आणि राग सुद्धा येतो. त्यानंतर रोनित रॉयचा एक लुक, ती एक रागीट नजरच पुरेसा आहे. शौमिकचं पात्र कसं क्रूर आहे हे दाखवण्यासाठी. बाकी सगळ्या कलाकारांनी सुद्धा जबरदस्त काम केलं आहे. त्यानंतर अगलीचा स्क्रीन प्ले खूप भारी आहे आणि तो आपल्याला गुंतवून ठेवतो. सुरुवातीलाच पहिल्या सीनमध्ये दडपणाखाली तणावयुक्त जगणारी शालिनी बंदुकीची गोळी घालून आत्महत्या करणारच असते. तेवढ्यात दाराची बेल वाजते आणि तिची मुलगी कली घरी येते आणि आत्महत्याचा डाव रद्द होतो. तिथून जो हा चित्रपट गुंतवून ठेवतो तो शेवटपर्यंत. या चित्रपटात इतके ट्विस्ट येतात की प्रत्येक वेळी नक्की कलीला कोणी किडनॅप केलं आहे हेच कळत नाही. संशयाची सुई सारखी इकडून तिकडे फिरत असते. चित्रपट इतका धावता आहे की पुढच्या क्षणी काय होईल याचा अंदाज आपण बांधू शकत नाही. शेवटचा ट्विस्ट बघून आपण थक्क होतो. असं वाटतं की किती जवळ होती कली, पण काहीच हाती लागले नाही. चित्रपटाचे सीन्स असे आहेत की ते लक्षात राहतात. हा चित्रपट जरा सुद्धा श्वास घ्यायला वेळ देत नाही आणि याचं सगळं श्रेय डिरेक्टर अनुराग कश्यप यांना जातं. अगलीची अजून एक जमेची बाजू म्हणजे मानवी भाव हा चित्रपट दर्शवतो. माणूस बदला घेण्यासाठी काय आणि कसं करू शकतो त्यात तो अडकला तरी चालेल, पण ज्या व्यक्तीला त्रास द्यायचा आहे त्या व्यक्तीवरचा राग कधीतरी काढायचाच, याचं चित्रण या चित्रपटात आपल्याला दिसतं. काही गोष्टी इतक्या रॅन्डम होतात की ते बघून आपण चकित होतो. तो पूर्ण खंडणी मागण्याचा सिक्वेन्स जबरदस्त होता. कोण कोणाला फसवतोय, पोलीस कसे तपास करणार याची उत्तरे आपण शोधत राहतो. तर ही एका लहान मुलीच्या अपहरणाची गोष्ट नक्कीच मस्ट वॉच आहे. हा चित्रपट अनुराग कश्यपचा फायनेस्ट वर्क असं आपण बोलू शकतो. तर हा होता रिव्ह्यू अगली या चित्रपटाचा. हा चित्रपट तुम्ही हॉटस्टारवर पाहू शकता. तर या भागात इतकंच. भेटू पुढच्या भागात. तोपर्यंत चॅनलवरचे अन्य व्हिडिओज नक्की बघा. चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब जरूर करा. थँक्यू.